करिश्मा हा शब्द ऐकला की लगेच काही चेहरे डोळ्यासमोर येतात, नाही का? असे लोक जे कुठेही गेले तरी सहजपणे सगळ्यांमध्ये मिसळून जातात, सगळ्यांना आपलंसं करतात. पण मग प्रश्न हा आहे की ही कला त्यांना जन्मतःच मिळालेली असते की आपल्यासारखे सामान्य लोकही ती शिकू शकतात? चला तर मग आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आणि चांगली बातमी काय आहे माहिती आहे? करिश्मा हे खरंच एक असं कौशल्य आहे जे आपण शिकू शकतो. आणि आजच्या या चर्चेत आपण याच गोष्टीचा रोडमॅप बघणार आहोत. आपण सुरुवात करूया करिश्मेबद्दलच्या एका मोठ्या गैरसमजापासून. मग बघूया की पहिल्या 60 सेकंदात जादू कशी करायची. त्यानंतर देहबोली किती महत्त्वाची असते ते समजून घेऊ. मग त्या कंटाळवाण्या छोट्या छोट्या गप्पांना कायमचा रामराम कसा करायचा ते पाहू. आणि शेवटी संवादासाठी एक नवीन मानसिकता कशी तयार करायची यावर बोलू. चला तर मग सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी तोडून टाकूया तो गैरसमज जो आपल्या सगळ्यांच्या मनात कुठेतरी घर करून बसलेले आहे. आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी वाटत असतं की काही लोक ना ते जन्मापासूनच करिश्माई असतात, जणू काय ती एक दैवी देणगीच आहे. पण खरं सांगायचं तर असं काहीही नाहीये. करिश्मा म्हणजे जादू नाही, तर ती काही विशिष्ट वागण्याची पद्धत आहे. अशा काही सवयी आहेत ज्या कोणीही, अगदी कोणीही सरावाने शिकू शकतं. हे एक स्किल आहे, कोणतीही सुपरपॉवर नाही. ओके, मग जर हे एक स्किल आहे तर ते तयार कसं होतं? सुरुवात कुठून होते? तर कोणत्याही संवादाची किंवा नात्याची सगळ्यात महत्त्वाची वेळ असते ती म्हणजे पहिले 60 सेकंद. हो, फक्त पहिले 60 सेकंद. हेच ते क्षण आहेत जे ठरवतात की समोरच्या व्यक्तीवर आपला प्रभाव कसा पडणार आहे. आणि हे कनेक्शन साधणं म्हणजे काही जादू नाहीये बरं का. अनेकांना वाटतं की समोरच्या व्यक्तीमध्ये फक्त रस दाखवला की काम झालं, पण नाही. खरं तर हे 3 गोष्टींचं मिश्रण आहे. मजा, विश्वास आणि आदर. हे 3 शब्द लक्षात ठेवा. हे त्रिसूत्रच खऱ्या कनेक्शनची खरी गुरुकिल्ली आहे. मग हे 3 घटक म्हणजे नेमकं काय? चला सोपा करून समजून घेऊ. पहिली गोष्ट मजा. म्हणजे काय तर एक पॉझिटिव्ह एनर्जी. समजा कोणी विचारलं कसे आहात तर ठीक आहे असं उत्तर देण्याऐवजी एकदम मस्त असं उत्साहाने म्हणणं. दुसरी गोष्ट विश्वास. हा निर्माण होतो तुमच्या देहबोलीतून. तुम्ही कसे उभे राहता, कसे बोलता यातून समोरच्याला एक सुरक्षिततेची भावना मिळते. आणि तिसरं आदर. म्हणजे काय तर तुम्ही स्वतः एक इंटरेस्टिंग व्यक्ती आहात हे समोरच्याला जाणवून देणं. आता आपण बोललो विश्वासाबद्दल, जो देहबोलीतून येतो. आणि खरं सांगायचं तर आपण शब्दांनी जेवढं सांगतो ना त्यापेक्षा कित्येक तरी जास्त आपण न बोलता आपल्या बॉडी लँग्वेजमधून सांगत असतो. विश्वास निर्माण करायचा असेल, आत्मविश्वास दाखवायचा असेल तर ही शब्दांशिवाय बोलण्याची कला खूप खूप महत्त्वाची आहे. यासाठी एक खूप इंटरेस्टिंग संकल्पना आहे, भक्ष्य विरुद्ध शिकारी. विचार करा, जेव्हा एखादा हरिण घाबरलेलं असतं म्हणजे ते भक्ष्य असतं, तेव्हा त्याच्या हालचाली कशा असतात? एकदम अस्थिर, चंचल, सतत इकडे तिकडे बघणारं. आपली चिंताग्रस्त देहबोली अगदी तशीच असते. याउलट जंगलातला राजा, सिंह म्हणजे शिकारी, त्याच्या हालचाली कशा असतात? एकदम शांत, ठरवून केलेल्या, संयमी, आत्मविश्वासू व्यक्तीची देहबोली अशीच असते. आणि या सगळ्याचा संबंध असतो आपल्याला आतून किती सुरक्षित वाटतंय याच्याशी. ओके, देहबोली तर झाली, पण आता त्या विषयावर येऊया जो आपल्या सगळ्यांचाच डोकेदुखीचा विषय आहे. हो, मी बोलतोय त्या कंटाळवाण्या वरवरच्या गप्पांबद्दल. तो स्मॉल टॉक. आज हवामान छान आहे ना? हो छान आहे, आणि विषय संपला. या चक्रातून बाहेर कसं पडायचं? बघा, एक साधं उदाहरण घेऊ. समजा कोणी विचारलं तुम्ही कुठून आहात? आणि उत्तर आलं मुंबईहून. झालं, संभाषण तिथेच संपलं, डेड एंड. अशा एका शब्दाच्या उत्तरांनी बोलणं पुढे सरकतच नाही. पण आता विचार करा, त्याच प्रश्नाचं उत्तर जर असं दिलं तर, मी तसा मुंबईजवळ वाढलो, पण माझ्या बिझनेसमुळे दिल्लीला यायच्या आधी मी बराच प्रवास केलाय. आता बघा काय झालं. समोरच्या व्यक्तीला बोलायला कितीतरी हुक्स मिळाले. ते तुमच्या प्रवासाबद्दल विचारू शकतात, तुमच्या बिझनेसबद्दल किंवा दिल्लीतल्या अनुभवांबद्दल. संभाषण आपोआप पुढे जातं. आणि यामागचा नियम इतका सोपा आहे ना, त्याला म्हणतात +1 नियम. म्हणजे काय तर तुमच्या नेहमीच्या उत्तरात फक्त एक वाक्य जास्त बोलायचं, बास. एवढा छोटासा बदलसुद्धा तुमच्या संभाषणाला खूप इंटरेस्टिंग बनवू शकतो. तर आत्तापर्यंत आपण ज्या युक्त्या पाहिल्या, मग ती देहबोली असो किंवा +1 नियम, या सगळ्या गोष्टी एका मोठ्या आणि मूलभूत बदलाकडे इशारा करतात. आणि तो बदल आहे आपल्या मानसिकतेतला. कारण हे फक्त टेक्निक्स नाहीत, तर लोकांशी बोलण्याकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन आहे. कारण खरा करिश्मा हा बाहेरून नाही तर आतून येतो, तुमच्या मानसिकतेतून. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला हे सांगणं की संभाषणात काहीही झालं तरी मी ठीक असेन.
ही एक भावनाच मनावरचं सगळं प्रेशर काढून टाकते. दुसरी मानसिकता, मला कोणालाही काहीही पटवून देण्याची गरज नाही, हा विचार तुम्हाला एकदम मोकळं करतो. आणि तिसरं, संवादाला एक मानवी स्पर्श देण्यासाठी मी पुढाकार घेईन. यामुळेच खरं मनापासूनचं कनेक्शन तयार होतं. आणि हेच आपल्याला एका शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या विचाराकडे घेऊन येतं. जरा विचार करा, काय होईल जर आपण प्रत्येक संवादाकडे एक परीक्षा म्हणून बघायचं सोडून दिलं आणि एक संधी म्हणून बघायला लागलो तर? समोरच्याला इम्प्रेस करण्याची परीक्षा नाही, तर त्या व्यक्तीशी जोडले जाण्याची संधी, काहीतरी नवीन शिकण्याची संधी, एक अर्थपूर्ण नातं तयार करण्याची संधी. मला वाटतं फक्त हा एक विचार जरी आपण आपल्या मनात ठेवला तरी लोकांशी बोलण्याचा आपला अनुभव पूर्णपणे बदलून जाईल.